नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. शेतकऱ्यांना नियमित वीज पुरवठा मिळत नसल्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धुळे ग्रामीण जिल्हाप्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी बामणे येथील महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. निवेदन स्वीकारण्यासाठी संबंधित अभियंता तब्बल तासभर अनुपस्थित राहिल्याने संतप्त शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. यावेळी 8 ते 10 तास सलग वीज पुरवठा, लोडशेडिंग बंद करणे, ट्रान्सफॉर्मर तातडीने बदलणे आदी मागण्या करण्यात आल्या असून मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या बामणे सबस्टेशनचे जे उपअभियंता आहेत गावित, आज शेतकरी बांधव गेल्या 10 वाजेपासून या ठिकाणी येऊन बसलेले आहेत आणि अधिकारी या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत. अगोदर शेतकऱ्यांनी फोन लावला तर मी आज ड्युटीला येणार नाही असं सांगितलं, परंतु मग शेतकऱ्यांचे मला फोन आले की आपण आम्हाला मदत करावी, सहकार्य करावं आणि या ठिकाणी यावं, म्हणून मी या ठिकाणी शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी आलेलो आहे. तर शेतकऱ्यांना पूर्वी 16 तास वीज मिळायची 24 तासापैकी, नंतर 14, 12, 10, 8 वर आली, आता 6 वर आली, पण 6 सुद्धा व्यवस्थित देत नाही. 6 तासाची वीज सुद्धा 3-3 तास त्या ठिकाणी फॉल्ट काढण्यामध्ये, जर तुमचा फॉल्ट झाला तर 3 तास वाढून द्यायला पाहिजे. एवढ्या सोप्या मागण्या आहेत. पहिले शेतकरी बिचारा पूर्ण त्रस्त आहे. डिझेल मिळत नाही, डिझेल जेमतेम घेतलं तर इकडे लाईट राहत नाही, म्हणजे शेतकरी उद्ध्वस्त होतोय. आणि अशा वेळेस हे माजलेले अधिकारी वेळेवर कार्यालयात येत नाही, शेतकऱ्यांना मदत करत नाही. कोणी तर या ठिकाणी गावित म्हणून अधिकारी, त्यांचा मी निषेध करतो आणि त्यांनी लवकर हजर झाले पाहिजे या ठिकाणी आणि तात्काळ या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे. आणि नाही सोडवलं तर आम्ही शेतकऱ्यांच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने तीव्र आंदोलन करणार. मग ते काही परिणाम झाला तरी चालेल. आज तर शेतकऱ्यांची मागणी अशी आहे की एक तर वीज देऊ नका, आम्ही पेरणार तरी नाही, वीज बंद करून टाका, म्हणजे आम्ही रोपं लावणार नाही. रोपं लावले गेली आणि ती रोपं आता जळताय, म्हणजे आत्महत्या करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते. आणि अशी म्हणजे कुठं नेऊन ठेवला तुम्ही माझा महाराष्ट्र, माझा देश, असा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली. कारण आपण मागे जातोय. पूर्वी 18 क्विंटल कापूस यायचा, आता शेतकऱ्यांना 7 ने 8 ने 6 क्विंटल कापूस येतोय. पूर्वी खताची पिशवी 400ला मिळायची, ती आता 1200ला मिळते. बियाणे पूर्वी जर 2200 झाली. तर अशी अवस्था, म्हणजे एकीकडे महागाई प्रचंड वाढते, एकीकडे डिझेल मिळत नाही, डिझेल मिळालं तर लाईट येत नाही, म्हणजे शेतकऱ्याने करायचं काय. तर अशी अवस्था निर्माण झाली नाही. याच्यातच अजून या अधिकारी वेळेवर येत नाही. यांना 8 तास 12 तास 24 तास ड्युटी करायला पाहिजे शेतकऱ्यांसाठी, लाईटसाठी, आणि पगार घेतात. शेतकऱ्यांचे नोकर आहेत. शेतकरी येऊन बसले तरी तात्काळ तर यायला पाहिजे. अजून अधिकारी आलेले नाही. आता कमीत कमी 10:30 वाजलेले आहेत. 10 वाजेचा फोन केलेला आहे, अजून ते उपलब्ध झालेले नाही आहेत. कार्यालयाची वेळ काय, कार्यालयीन वेळ काय? मग तुम्ही किती वाजता येत आहे? नाही साहेब, माझं काय म्हणणं आहे, हे शेतकरी पूर्ण त्रस्त झालेले आहेत आणि हे 1 तासापासून इथं येते. यांची 9:45 आता म्हणजे लाईट जाईल, लाईट येईल शेतकऱ्यांची. ते शेतकरी 10 वाजेपासून का आले की तुम्ही 9:30 9:45 10ला त्याला तुम्ही उपलब्ध होणार बा, तुम्ही भेटणार बा, म्हणून शेतकरी इथं येऊन थांबलेले आहेत. आणि तुम्ही चिमठाण्याला जाताय. आणि मला एक सांगा साहेब, शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे, तुम्ही 8 तास देत होते 6 तास केली. 6 तासामधून पण जर फॉल्ट झाला तर 3 तास कापून घेतात. मग जगणार कसा. आणि यांची रोपं लावली गेलेली आहेत, कपास लावला गेलाय साहेब. आता या शेतकऱ्यांनी, तुम्हाला माहिती आहे शेतकऱ्यांची तुम्हाला पगार आहे साहेब, तरी तुम्ही वेळेवर येत नाही. त्यांना एवढी चिंता आहे. मला बोलवलं त्यांनी धुळ्याहून लवकर की बाबा मी 11ला येणार होतो मी पण, तर म्हणे आम्हाला 11:15 लाईट येते भाऊ, म्हणे आम्हाला पाणी ओलायचं आहे, तुम्ही लवकर या. आम्ही लवकर आलो साहेब. पण तुमची ड्युटी आहे, तुम्ही पगार घेता आणि पगार तुमचा आमच्या या गरिबांचा पगार येतो. या गरिबांचा कष्टातनं पैशातनं तुम्हाला पगार मिळतो साहेब. तुमचं कर्तव्य आहे. पहिले यांचं समस्या सोडून तुम्ही तिकडे जायला पाहिजे ना साहेब. यांनी फोन केले का नाही तुम्हाला? काल संध्याकाळी पण फोन केले ना तुम्ही. फोन ब्लॅकलिस्ट केले. त्यांचे फोन सुद्धा तुम्ही ब्लॅकलिस्ट केले. असं नका करू. शेतकऱ्यांच्या जीवाशी असं खेळू नका साहेब. यांनी मला माहिती आहे व्याजाने पैसे उचललेले असतात, उसने आणलेले असतात आणि ते बी आणतात, खतं आणतात आणि रोपं लावतात आणि ते आता जळण्याच्या मार्गावर आहेत. काय चाललंय हे? तुम्ही जर म्हणजे शेतकऱ्यांची मागणी काय आहे, जे 8 तास नाही, तुम्ही आता 6 तास केली का 8 तास आहे तुमची 6 तास, मग ती पण तुम्ही प्रामाणिक देत नाही ना, ती पण पूर्ण देत नाही ना. आणि तुम्ही असं करा ना, एप्रिलला बोर्ड लावून द्यायचं. मार्च एप्रिल मध्ये बोर्ड लावून द्यायचं की शेतकऱ्यांनी कुठलेही रोपं लावून नये, आम्ही लाईट देणार नाही, असं राहील. नाही लावणार बिचारे, कर्जबाजारी होणार नाही.
शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळताय तुम्ही. बरोबर. सरकार खेळताय तर तुम्ही पण खेळताय. अधिकाऱ्यांनी तरी अशी करू नये. तुम्ही वेळेवर यायला पाहिजे की नाही. तुम्ही वेळेवर नाही येत साहेब इथं. मेंटेनन्स काढलाय ना. तुम्ही कोणासाठी येत. तुम्ही कोणासाठी येत. तुम्ही कोण. तुमची नियुक्ती कोणासाठी इथं. तुमची नियुक्ती कोणासाठी इथं. इथं नियुक्ती कोणासाठी तुमची. शेतकऱ्यांसाठी. माझ्या शेतकऱ्यांसाठी तुमची पहिले शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. पहिलं नाव शेतकऱ्यांचं घ्यायचं. ग्राहकांना मला माहित नाही. पहिले शेतकऱ्यांचा. शेतकरी हा जगाचा पोशिंदा. तुम्ही आम्ही जो खातो ना फोर व्हीलर मध्ये फिरतो ना यांच्या जीवावर. हे एवढं लक्षात ठेवायचंय. मग शेतकरी जर इथं जर येणार आहेत तुम्हाला कालचे फोन केलेत तुम्ही येऊन थांबायला नको. थांबायला पाहिजे की नाही. बरोबर नाही साहेब. नाही हे बरोबर नाही. हे बघा ज्याचं मीठ खातो ना त्याला जागलं पाहिजे. यांचं माझ्या शेतकऱ्यांचं मीठ खाता तुम्ही त्यांना जागलं पाहिजे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.